RMBPBC म्हणजेच रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिपच्या पुणे अध्यक्षपदी डॉक्टर आशिष टावकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विलास रवंदे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. उपाध्यक्षपदी मुकेश सुपणेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी सुमंत राजे यांची निवड करण्यात आली. मावळत्या सचिव ईश्वरी बापट यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. हॉटेल क्लार्क इन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल डॉक्टर शैलेश पालेकर, माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर, माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर आशिष टावकर यांनी आगामी काळात उद्योजक सदस्यांमध्ये मैत्री निर्माण होऊन परस्पर सहकार्याने सर्वांची व्यावसायिक प्रगती होऊन देशाच्या विकासातही भर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. माजी प्रांतपाल डॉक्टर शैलेश पालेकर यांनी व्यावसायिकांनी चांगल्या मार्गाने भरपूर पैसे कमवावे, मात्र त्यातील काही भाग समाजातील गरजूंसाठी उदारपणे खर्च करावे असे आवाहन केले. नमस्कार, माझं नाव डॉक्टर आशिष टावकर. आज मी इथे RMBPBC याची सूत्र, नवीन वर्षाची सूत्र ॲज अ चेअरमन घेतलेली आहेत. विलास रवंदेकडनं हे सूत्र घेतलेली आहेत. माझ्याबरोबर माझी टीम आहे. आज आपल्या या फंक्शनला डॉक्टर शैलेश पालेकर PDG जे आहेत ते हजर होते ॲज अ चीफ गेस्ट. PDG रश्मी कुलकर्णी पण होते, PDG प्रमोद जेजुरीकर पण हजर होते आणि रोटरी जगातले मोठे मोठे मान्यवर पण आज या फंक्शनला होते. माझ्याबरोबर सुमंत राजे हे सेक्रेटरी म्हणून काम बघणार आहेत आणि आम्ही दोघं म्हणून RMBPBCला अजून उंचावर, अजून जास्त चांगलं, अजून चांगलं भक्कम करणार आहोत. थँक्यू सो मच. मी प्रमोद जेजुरीकर, माजी प्रांतपाल, 2010-11 साली रोटरीचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो. आज RMBच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी म्हणून मी इथे हजर आहे. डॉक्टर आशिष टावकर रोटरीमधले एक अत्यंत चांगले, विश्वासू आणि इतरांना प्रोत्साहित करणारे असे जे रोटेरियन आहे ते यावर्षीचे अध्यक्ष होते, त्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. RMB ही कल्पना तशी या गेल्या 5-7 वर्षात नव्याने रुजवत चाललेली अशी रोटरीमधली कल्पना आहे. नव्या तरुणांना किंवा रोटरीमध्ये असलेल्या बिझनेसमधल्या लोकांना नवीन प्लॅटफॉर्म मिळावा, वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्ट्स निर्माण व्हावे आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारचे एथिकल स्टँडर्ड्सनी आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळावी, या कल्पनेमधनं हा प्रकार सुरू झाला आणि आज 100वा एक चॅप्टर या ठिकाणी आहे आणि संपूर्ण रोटरीमध्ये त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. ही गोष्ट मला अत्यंत भावते. यामध्ये काम करणाऱ्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन.